व्यवहार हो रहा है प्रशासन के जरिए और ज़्यादातर धमकी और एक भय के वातावरण में उनको जीना पड़ रहा है, वो मसले को हमको हाईलाइट करना है। साथ साथ आज भी मतलब 3 साल के कहने के बाद भी वो लोग अपने खेत में नहीं जा सकते, खेती बाड़ी नहीं कर सकते, तो रोजी रोटी का मसला है। एक हेड कांस्टेबल सिर्फ सरकारी दिया है, उसके बाद और कोई उनके साथ सिक्योरिटी नहीं है। और दूसरा जो मसला है कि जो दलित और आबादी सोशल मूवमेंट से पब्लिक प्रोटेस्ट हुए थे, नहीं चाहती एक तरफ इंसाफ हो, और जब आवाज़ उठाया जाए इंसाफ होने के लिए तो जो इंसाफ पसंद लोग दलित समुदाय के साथ खड़े होते हैं उनके खिलाफ भी बहुत बुरी तरह प्रतिक्रिया नागपुर के पुलिस ने, आमटी के पुलिस ने और अमरावती के पुलिस ने। तो यहाँ पे मिलिंद राव अखाड़े साहब हैं, सिद्धार्थ राव गजवी, राजन राव गजवी और ॲडव्होकेट शशी भूषण राहू। नगरचं हत्याकांड घेतलं किंवा मी जिथे उत्तर नागपुरात राहतो तिथलं मनोरमा कांबळे म्हणून एक हत्याकांड झालं होतं, त्याच्याबद्दल व्हाईट रोड प्रोटेस्ट आम्ही केला होता। तिसरं रमाबाई नगरचं जे हत्याकांड झालं होतं त्याचाच एक परिणाम म्हणून नागपूरजवळ एक रमा पाटील म्हणून दलित स्त्री आहे, तिची नग्नतेला काढल्या गेली। या सगळ्या प्रकरणाचा जर आढावा घेतला 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तर अजूनही त्याच्या ट्रायलसुद्धा सुरू झालेला नाही किंवा रमाबाई पाटीलच्या केसमध्ये लोकांचं ॲक्विटल झालेलं आहे। तर हे असं होऊ नये आणि त्याचं केसचं जे मॉनिटरिंग आहे ते केसचं मॉनिटरिंग व्हावं आणि त्यांना आवश्यक असलेली जे या प्रकरणाचे जे विक्टिम्स आहेत, बळी आहेत आणि साक्षीदार आहेत त्यांना लीगल सपोर्ट मिळावा, मेडिकल एड मिळावी म्हणून आम्ही हा ग्रुप एक तयार केला। पोलीस प्रोटेक्शनसुद्धा मिळावं याचे आमचे मुख्य जे पॅटर्न्स आहेत, लीगल ॲडवायझर आहेत ते ॲडव्होकेट शशीभूषण राहणे आहेत। जवळपास 23 वर्षाचा त्यांचा क्रिमिनल लॉचा अनुभव आहे। त्यांचे वडीलसुद्धा हायकोर्ट जज होते नागपूर बेंचला, आणि बाकी काही डॉक्टर मंडळी आहे, काही शिकलेली मंडळी आहे, आणि आज सोबत सिद्धार्थ गजबे आहेत आणि राजेंद्र गजबे। मला असं वाटतं की पहिल्यांदा तुम्ही सिद्धार्थ आणि राजेंद्रकडून ऐका तर ते जास्त बरं होईल। त्याच्यानंतर काही पोलीस ॲक्सेसरबद्दल किंवा अजून बाकीच्या लिगल ज्या कॉमेंट्स आहेत तर बाकी आम्ही लोक CBIच्या बाबत आणि बाकी एकूणच प्रकरणाबद्दल राजेंद्र गजबे। आम्ही सुरुवात म्हणजे CBIची इन्क्वायरी मागली। CBIची इन्क्वायरी याच्यासाठी मागला होता पोलीसवाल्यावर आम्हाला भरोसा होता, कारण ज्या परीनं त्यानं जे केसेससुद्धा इन्व्हेस्टिगेशन केला आणि सुरुवात 3 तारखेच्या नंतरपासून जसं त्याने इन्व्हेस्टिगेशन केला तर आम्हाला त्याच्यावरचा भरोसा उठतो, आणि भरोसा उडायच्या मागे कारण बी आहे तो एवढा मोठा हत्याकांड त्यांच्यामुळे घडला, हा पोलीसवाल्यामुळे घडला, म्हणून आम्ही CBI इन्क्वायरी मागली। आता CBI इन्क्वायरी मागल्याच्या नंतर आज चार्जशीट पुटअप केला, पण चार्जशीट पुटअप केला तर आज आम्हाला दुःख होऊन राहिला हे बोलायचं तर ज्या परीनं म्हणजे चार्जशीट पुटअप झाली तिथं मुख्य जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध चार्जशीटच पुटअप केला। तिथं काही लोक आहेत जसे दिलीप धेंगे, प्रकाश कडव, लक्ष्मण मंडलेकर, आणखी नन्या मंडलेकर, कन्या मंडलेकर असे जे लोक आहेत ते मुख्य आरोपी आहेत। दिलीप धेंगे, प्रकाश कडव, नन्या मंडलेकर, लक्ष्मण मंडलेकर असे जे आहेत आणखी लोक आहेत, हे जे नावं ज्यांचे मला माहीत आहे तर, आणि जे इतर लोक जे 11 होते तेही आरोपी आहेत, तर यांच्या विरुद्ध चार्जशीट पेश नाही केला। आज त्याच्यानंतर आज त्यानं जसं जमानतसाठी त्यानं जे ॲप्लिकेशन लावायला पाहिजेत होती ना, यांची जमानत नव्हतं द्यायला पाहिजेत होता, तर आज त्यानं काही विरोध नाही केला, त्याला आसानीने जमानत भेटली। आज एवढं झाल्याच्या नंतर ते जमानतीतून सुटून आले तर आमच्या गावात परिस्थिती मोठी भयंकर आहे। पहिली परिस्थिती आज हा 3 तारखेची केस सांगतो, अवले मारला तेव्हाली केस अद्याप CID जवळ आहे, जेव्हाची दोन्ही केस एकच रिलेटेड आहे। 3 तारखेला भावले मारला ते केस ना 29 तारखेची केस
आमच्या म्हणणं होता CM साहेबांनी तर दोन्ही एकच करा, CBI थ्रूच एन्क्वायरी करा, पण ते सेपरेट एन्क्वायरी चालू आहे. आता अशा परिस्थितीमध्ये जसा तिथले जे होते मधुकर कुकडे जे होते, जे आमदार आहेत ते BJPचे आमदार, तेही 29 तारखेला जेव्हा माझ्यासोबत बाचाबाजी झाली काँग्रेसमध्ये, तर बाचाबाजी झाल्याच्या नंतर जो भास्कर कळवा BJPचा नेता त्यानं फोन केला होता आमदाराले ना, आमदारांना फोन केलं पोलीस स्टेशनला, हा रेकॉर्ड बी आहे. रेकॉर्ड असल्यावर बी त्यानं पूर्ण त्याला आमदारांना सपोर्ट केला की तुम्ही जे बी करा, मी पोलीस ठाण्याला साहेबाला सांगितलं होतं काही तुमच्या विरुद्ध कारवाई करते नाही, तुम्ही काही करून टाका, खतम करून टाका त्यांनी, पण तरीसुद्धा त्यांच्या विरुद्ध काही कारवाई नाही. इतके वाईट परिणाम आज आम्ही पाहून राहिलो आहोत. तर आज आमच्या CBIवर भरोसा होता. आज CBIवाले बी हे म्हणून राहिले, ते ऑफिसर बी म्हणून राहिले का तुमच्या जीवाला धोका आहे. त्याच्या मागं त्यानं सांगितलं का आम्ही जे राष्ट्रवादीवाल्याले काही जे नेता आहेत मोठे मंडळी, त्यांचे जे म्हणजे जे आमच्या समाजातलेच काही लोक आहेत त्यांच्या विरुद्ध त्यानं जे आमच्या विरुद्ध म्हणजे ॲक्शन घेतला किंवा आम्हाला आमच्या विरुद्ध त्यानं मारपीट केला, आम्हाला CM साहेबांना भेटून नाही दिलं मागच्या 10 तारखेला. त्याच्यानंतर आम्ही CBI इन्क्वायरी मागला होता तर न्याय भेटला पाहिजे. दुसरी गोष्ट स्पेशल कोर्ट मागला होता. त्याच्यानंतर आमच्या परीचा वकील मागला होता शशीभूषण वाहने साहेब. आता तुम्ही सांगा ह्या मागण्या काही खराब आहात का? त्याच्या म्हणणं होता की पोलीसवाल्याजवळ राहू द्या इन्क्वायरी, ताकी त्याले काहीतरी उलटा सीधा करायला भेटलं पाहिजे. त्याच्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्ट दिला. आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट कधी नाही मागला, आम्ही स्पेशल कोर्ट मागला. आता इतका घोळ चालू आहे आणि इतका घोळ चालू असल्यावर आपला जे भैयाला बहुत मागे आहे ते साहेब मुख्यमंत्री आश्वासन देतात की आमचे तुमच्या मागण्या मंजूर झाल्या आणि मंजूर झाल्यानंतर इकडे कागदोपत्री काहीच करत नाही. भैयाला बहुत मागे ना 10 तारखेला प्रेस कॉन्फरन्स 8 तारखेला प्रेस कॉन्फरन्समध्ये नानाभाऊ पंचबुद्धेचं नाव घेतलं होतं. कुठं? नागपूरमध्ये. नाव घेतल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे आमदार, ते राष्ट्रवादीचे आमदार, पण त्याच्यानंतरपासून त्याचे जे होते जे आमच्या समाजातले जे कार्यकर्ता मोठे नेता आहेत तिथं भंडारा जिल्ह्याचे, ते म्हणजे एका प्रकारे त्या भैयाला नजर कैदेत ठेवला. त्यांना अशी बाजू आहे का एक तर ते साधे माणूस आहेत, म्हणजे गावखेड्यातले माणसं, आम्ही शिकले नाही काय नाही, साधे माणसं. तर आता अशी परिस्थिती चालू आहे की राष्ट्रवादी काँग्रेसवाद्याकडून त्यांना नेहमीमध्ये मार्केट होत राहते ना आणि प्रेशराईज करणं चालू. आता ते साधे माणूस 52-53 वर्षाचे माणसं ते हे सगळं सहन होत नाही म्हणून बाबा चुपात. पण आज आम्ही आपल्या जीवावर बेतून घेतलो, चाहे काही होय, पण आम्हाला न्याय पाहिजे. न्याय पाहिजे त्यासाठी आज आम्ही इथपर्यंत आलो. गळठीमध्ये आलो. म्हणजे ते दिलीप उके इथं आहे. दिलीप जो उके आहे पंचायत समिती पहिले पूर्व सभापती होता आणि आता सदस्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या. तर दिलीप म्हणते हा माझा भाऊ आहे. जेव्हा त्याच्यावर इतके भयंकर परिणाम त्याच्या परिवारावर आला तेव्हा त्याला कोणी भाऊ हे आले नाही, नेता लोक. आणि आता जे भयचं वातावरण आहे, आता परिस्थिती अशी आहे तर आरोपी सुटले 30 तारखेला जमानत झाली. 31 तारखेला आरोपी आले सुटून. 1 तारखेला त्यानं पूर्ण गावभर ढोल तासे घेऊन मिरवणूक काढला. मिरवणूक काढल्याच्या नंतर आज अशी परिस्थिती आहे की ते असे बोलतात केव्हा आम्ही इतके 4 मर्डर केलं, आम्हाला काय झालं ना, आता तुम्हाला बी असंच खतम करू, तुमच्या परिवाराला बी असंच खतम करू. हे आम्ही कंप्लेंट बी टाकलं आहे. हे IG साहेब वगैरे सगळ्याला दिली आहे. आता अशा परिस्थितीमध्ये आमच्या रक्षण कोण करण तेच आम्हाला कळत नाही. एक तर इकडचे गृहमंत्री साहेब आम्हाला नक्षलवादी म्हणतात, तिकडे त्यांचे जे लोक आहेत आमच्यावर असा अत्याचार करून राहिले, आमच्यावर असं अत्याचार. इतर म्हणजे आज आमच्या गावात म्हणला 2-4 मकान आहे, तर ते 2-4 मकान असल्यावर ते 99% लोकांना कसं ते म्हणजे हे करणार, दबूनच राहावं लागतं. शेतीवर बी जावायचं आहे तर आज आम्ही जाऊ नाही शकत. आज मागच्या 3 महिन्यापासून जेव्हापासून मर्डर झाला तेव्हापासून आम्ही जाऊ नाही शकत, मग पडू राहून जातो, बाहेरच राहून राहिलं घर जवळ. केव्हा आमचे जीव जाईन याची काही गॅरंटी नाही आहे. मुख्य गोष्ट आणखी एक होती तर साहेबांना CIDवाल्या साहेबांना आम्हाला ओळख परेडचा दिला होता. ते बी आहेत डॉक्युमेंट. तर ओळख परेडचा दिला होता. त्याच्यानंतर आज CBIनं चार्जशीट पेश केल्याच्या नंतर आमची अद्याप ओळख परेड घेतला नाही. आमचे 164चे बयान झाले. बयान झाल्याच्यानंतर CBIवाल्याजवळ बी झाले,
आज मला सांगतो, आज मला प्रत्येक लोकांच्या CBI त्याच्यात त्या परगावचे असल्या कारण त्याचे नाव नाही माहीत. गेले मी चेहऱ्यानं ओळखतो असं मी आपल्या याच्यात नमूद केलं आणि काही लोकांचे नाव बी सांगितलं. पण आज जर ते बाहेर आहे तर त्याला तर माहीत आहे ना का आज हा साक्षीदार आहेत मला खतम करतील. माझी ओळख परत अद्याप होणार नाही. त्याचे हे लेटर CID वाल्यानं दिलं होतं त्याचे बी लेटर आहे. आज आम्ही जो आमचा परिवार आहे, आमच्या परिवारानं आम्ही लहान लहान पोरं आम्ही का खावा आणि का करावं. आज इथली स्टेट गव्हर्नमेंटची सरकार ह्या परीनं वागून राहिली आहे तर आमच्या रखवाला कोण. आज तशी बाजू आहे का आम्ही न इकडचे राहिलो ना तिकडचे. न्यायासाठी जर आम्ही लढून राहिलो पण तिथी अशी बाजू आहे का न्यायाऐवजी आम्हाला आज आमच्या घरा परिवारासोबत आम्हाला खतम व्हायच्या धमक्या भेटून राहिल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी काय याच्यामध्ये आमच्या जो रक्षण करता आम्हाला काही करून नाही राहिला. कोण आमचं रक्षण करतो. असं धमक्या कोण देत आहे. तिथले जे लोक आहेत हे जे आरोपी आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ह्या सगळे लोक धमक्या देऊन राहिल्यात. ते दिंड्या ढोलताच्या सोबत दिंड्या करून राहिल्यात, मिरवणूक काढून राहिले. ते डायरेक्शन दाखवतात खेळलांची मदत काढली. मुसाळ्यात आणि खेळलांची मुसाळ्यात आम्ही राहतो. तर आमच्या गावात बी काढली त्या गावात बी काढली. पण माझ्या गावात काढली. आता मी त्यांना कोणतं डायरेक्शन म्हणजे वेगळं झगडा नाही करू शकत ना. आपण 3 लोक असल्या कारणाने सेपरेट वगैरे झगडा नाही करणार. या ग्राउंड वादवाद नाही करू शकतो. 97% OBC असल्या कारणास्तव की आपण तिथं वाद नाही करू शकत. तुम्ही पोलीस पाटील असतानाही सुद्धा वाद नाही करू शकत. किंवा तुम्ही असे का करता आम्ही कंप्लेंट करू शकतो या तुमच्यापर्यंत जाऊ शकतो याच्यावर तर काहीच करू शकत नाही. तर ह्या अशा प्रकारचे जे प्रकरण आहे ते गावात थोडं विस्कळीत आहे आणि त्या एरियातही विस्कळीतच आहे. आणि हे आता जसं आरोपी सुटले समजा तेव्हा आरोपी सुटले तर आता त्यांना हिंमत वाढली ना. त्याच्यात तो आम्हाला धोका आहे की नाही. CBI साहेबांनी चांगलं मार्ग सांगितलं होतं की पण तुम्ही थोडंसं व्यवस्थित राहावा. आता म्हणजे ते लोक सांगू शकतात सर्व सांगू शकतात तर आम्ही कुठं जावा. आता आमच्याजवळ हा प्रश्न आहे मुळाकडून घेऊन कुठं जावा. माझी 40 एकर शेती आहे. शेतीवर सुरू झाली पालन पोषण कसं करते म्हणजे हा सगळं डोकंदुखी म्हणजे पोझिशन अशी चालू आहे. मुख्यमंत्र्यांना पण भेटलो आम्ही मुख्यमंत्र्यांना ते जसं तुम्हाला पब्लिकली सांगतात ते की सगळे एअरलाईनची बाबतच्या सगळ्या ज्या मागण्या मांडण्यात आल्या असं ते आम्हालाही म्हणतात की बा हे सगळं तुमचं करतो म्हणून. आम्ही आता 13 प्रोटेक्शन बद्दल त्यांनी फक्त एक सिंगल कॉन्स्टेबल दिलेला आहे. ते पण आता मुंबई आले तेव्हा प्रोटेक्शन नाही आहे. म्हणजे तिकडे आहेत तिकडे स्थानिक प्रोटेक्शन आहे. दोन काठी दंडा घेतलेला आपला जो जुना दंडा पोलिसांकडे असतो जो पूर्वीपासून आपण लहानपणापासून पाहत आलेलो ते 2 दंडे घेतलेले पोलीस आहेत. 10-15 जर लोक आले शस्त्र घेऊन तर ते जिथं असा टेरियन आहे की गावात दूर आहेत सगळे शेतं आहेत तर त्या टेरियनमध्ये 2 कॉन्स्टेबल काय करू शकतील हे तुम्ही इमॅजिन करून तुम्ही स्वतः सांगा. 10-15 जरी लोक आले हमला करून शस्त्र घेऊन तर 2 पोलीस ते पहिले पळतील नंतर हे मरतील. नो नो we have demanded self-defense or we have demanded. we have demanded. स्वसंरक्षणासाठी शस्त्राची मागणी मान्य झाली नाही. नाही ती अजून त्याचं काहीच नाही झालं. दलित नेते काय म्हणतात. एक मुद्दा राहिला महत्वाचा पैशाचं बद्दल. CBIचे ऑफिसर CBI बाबतचा एक महत्वाचा मुद्दा. CBIचे ऑफिसर होते तर ते ना आमचं बॅन चालू होतं. आमचं बॅन घेतला तेव्हा ते म्हणला पैशाची जी गोष्ट चालू होती मी आपल्या हातानं त्या भरलेले 2800 रुपये दिलो होतो. PSI जे आहेत जो सस्पेंड ऑफिसर आहे म्हणलो साहेब ते बी नमूद करा. तर त्यानं म्हणला तो नमूद करा नको. त्यानं माझ्या काय तू आपल्या बॅनामध्ये एंट्री घेतला नाही जेव्हा ती माझ्या 164च्या बॅनामध्ये आहे. तर साहेबांनी म्हणलो जो आहे तो तर लिहा. तर साहेब त्यानं म्हणला तर 100 आपला याच्यासाठी आम्हाला सेपरेट इन्क्वायरी चालू करावं लागेल ना. पहिलेच याच्यावर तुमच्या झाला आहे म्हणून आम्ही इथं काही एंट्री घेत नाही असं ते म्हणून राहिल्या. दुसरी गोष्ट आणखी CBIच्या ऑफिसराने हे बी म्हणला की आज जसं म्हणला पहिले तर तुमचे फक्त हे जे आरोपी आहेत त्यांचे नातेवाईक दुश्मन होते किंवा त्याच्या पार्टीचे. पण आता अशी बाजू आहे की तुमचे लोक जे आज राष्ट्रवादीचे जे आहेत त्यांचे जे आहेत माणसं जे आमच्या समाजाचे आहेत ते बी कधीही तुम्हाला जिवंत मारू शकतात. म्हणून तुम्ही इथून जेवढ्या लवकर होते तुम्ही इथून पलायन करा इथून चालले जा. पण आता जाऊन कुठं पूर्ण महाराष्ट्रातच त्याचे माणसं आहेत तर आम्ही जावं कुठं. जेव्हा सरकारच ते अशी करते तर आम्ही कुठं जावं ना का करावं.
आज आम्हाला अशी परिस्थिती आली की 50 एकर शेवटी दारोदारी आज खावाले आम्ही मोताज होऊन गेलो. घरी घरदार सोडून परा लागून राहिला. का करावं आता अशी परिस्थिती आम्ही कधीच आपल्या जिंदगीच्या न्यायासाठी आम्ही लढून राहिलो. न्यायासाठी लढल्याच्या नंतर जर आम्हाला असा वेळ येऊन राहिला तर समोर कोण असा हे करणार. सीबीआयचे कोणते अधिकारी म्हणले? नाव आहे शर्मा साहेब. शर्मा हो शर्मा साहेब म्हणून म्हणतात. DIG शर्मा साहेब. ते काय म्हणले की ते म्हणजे ते इन्क्वायरी ऑफिसर आहेत. ते माहित नाही कुठचे आहेत पण इथे आले आहेत म्हणजे सीबीआयचे तिथे गेले होते त्यांना कसं माहिती कुठली आयडिया न्यायासाठी लढायला पाहिजेत होता.